अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हायला हवी, यात कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असं आहे की एवढा व्हीव्हीआयपी मोठा नेता अजितदादांसारखा त्या विमानात बिघाड काय होतो, पायलट काय बदलला जातो, अशा ज्या काही शंका निर्माण करणारे जे काही प्रश्न आहेत हे अनेकांच्या मनामध्ये आहेत. तर अमोल मिटकरींनी मागणी केली आहे, नाथाभाऊंनी केली आहे, अनेकांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये. तर मला असं वाटतं या अपघाताची कसून चौकशी झाली पाहिजे आणि ही घटना कशी झाली, कसं काय झालं, अजितदादा एवढा मोठा नेता कसा गेला, तर या घटनेची कसून चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी त्याचं झालं पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचं स्टेटस ठेवलं. सेल्फी फोटो ठेवत त्यांनी अजितदादांसोबतच्या आठवणी जागवलेल्या आहेत. तर युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर मल्हार पाटेकरनं अजित पवारांचे काही फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला. नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर अजित पवार आलेले होते, त्यावेळेसचे हे फोटो त्यांनी शेअर करत आठवणींना उजाळा दिलेला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार करारामुळे आगामी काळात भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केली. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचा सविस्तर मसुदा समोर येणं बाकी आहे. मात्र तुर्तास ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यावरून भारतीय शेतकऱ्यांसाठी काळजी करण्याचा विषय असं महत्त्वाचं विधान शरद पवार यांनी केलंय. अमेरिका एक शक्तिशाली देश आहे, आर्थिक ताकद त्यांची जास्त आणि त्यावेळेस त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये करायला सुरुवात केली तर त्याचा फायदा त्या देशाच्या त्या मालावर विपरीत परिणाम होतो आणि ती स्थिती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा माझ्यासाठीची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.